बंधुवर्ग, इतका तुम्ही नाच बघितला, त्यात वैशिष्ट्य काय होतं? शब्दांचा वापर नाही, शरीराचा वापर आहे, रस आहे, भाव आहे, अभिनय आहे, ताल आहे, सूर आहे, लय, सगळं आहे, शब्द नाही. बरोबर. आणि आताचा जो कार्यक्रम आहे त्या शब्दाशिवाय काहीच नाही. पण वक्तृत्व ही अशी एक कला आहे की ज्या कलेला पर्याय नाही. या कलेला गुरु नाही. काय लक्षात आलं? संगीताला गुरु आहे, विद्यार्थ्यांना गुरु आहे, कलेला गुरु आहे, गायनाला गुरु आहे, नृत्याला तर गुरु आहे म्हणून तुम्ही आला तेवढे शिष्य सगळे. वक्तृत्वाला गुरु असतो का? माझा स्वतःचा अनुभव असायचा नाही. वक्तृत्व शिकवून येतं का? नाही. वक्तृत्वाच्या स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक आल्यानंतर वक्ता होते का? अजिबात नाही. एका ठिकाणी प्रशिक्षण वर्गामध्ये वक्तृत्व स्पर्धा झाली आणि माझ्या हस्ते पारितोषिक मिळून मला काही वर्ष झाली होती. मला बोलवलं पारितोषिक वितरण करण्यात. म्हणजे पहिले 3 आले होते, त्यांचं मग तिथे प्रात्यक्षिक झालं 10 मिनिटात आणि नंतर पारितोषिक वितरण झाल्यानंतर मला बोलायला सांगितलं. तर जवळजवळ 100 मुलं उपस्थित होती. प्रशिक्षण महाविद्यालय होतं आणि सगळे जवळजवळ BA ला होते, कोणी BA झालेले होते आणि सगळे प्राध्यापक वगैरे सगळं सभागृह भरलेलं होतं. पण मी असा एक वक्ता आहे की त्याला एकही पदवी नाही. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र बाहेरच्या बहुतेक सगळ्या महाविद्यालयात माझं व्याख्यान झालं. तर सगळ्या विद्यार्थ्यांना मी प्रश्न विचारला की वक्तृत्वाचं मूळ काय आहे, कशाच्या आधारावर वक्तृत्व करता येतं, असा माझा प्रश्न होता. आणि आश्चर्य वाटेल कोणालाही उत्तर देता आलं नाही. मग आता कोणीतरी सांगितलं व्यासंग लागतं, कोणी सांगितलं वाचन लागतं, कोणी सांगितलं निरीक्षण लागतं, कोणी सांगितलं सुहार करावी लागते. म्हटलं सगळं खोटं आहे, त्यातलं काही खरं नाही. खरं काय आहे? ज्याला चिंतन करता येतं त्याला वक्तृत्व करता येतं. आणि चिंतन संस्काराशिवाय आणि अभ्यासाशिवाय होत नाही. हो, मग चिंतन म्हणजे उदाहरणार्थ चिंतन केलं, अभ्यास केला, व्यासंग केला, ग्रंथ लिहिले म्हणजे बोलता येते का? छे छे बोलताय. तुकाराम महाराज शिकायला गेले होते का? रामदास महाराज शिकायला गेले होते का? एकनाथ महाराज शिकायला गेले होते का? नाही ना. पण त्यांचं वक्तृत्व अजून शिल्लक आहे. त्यानंतर 700-800 वर्षामध्ये इतके कवी झाले, इतके कविराज झाले, सगळे वाहून गेले. ते राहिले ते जे शिकले नव्हते ते शिकवतात. सांगायचं तात्पर्य काय की वक्तृत्व नावाची कला अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला लय आहे, सूर आहे, संगीत आहे, अभिनय आहे. हो, मला तर असा अनुभव आहे, मला अनुभव म्हणजे लोकांच्या बरोबर काढा. एका ठिकाणी काय झालं, व्याख्यान चाललं होतं, 7 दिवसाची व्याख्यान माझी जो आता तुम्ही ऐकलं की 4 व्याख्यान झालं. व्याख्यान झाल्यानंतर समोर बसणाऱ्या ज्या एक बाई होत्या त्या खूप शिकलेल्या होत्या. त्या व्याख्यान संपल्यानंतर आल्या आणि मला असं नमस्कार केला, पायावर डोकं ठेवून. म्हटलं का? त्यामुळे आम्हाला त्यांनी पण शिकत दिसले नाही 7 दिवसात. म्हणजे काय आम्हाला व्यासच दिसत होते. याहीपेक्षा चंद्रपूरला माझी 1980 मध्ये व्याख्यान झाली. आश्चर्य वाटेल, 6,000 ते 7,000 लोक होते. 3-4 दिवशी माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे फार अधिकारी ग्रस्त आधी भेटायला आले. माझी वाट एकच होती, वेळेला सुरू करणार असेल तर मी फुकट व्याख्यान केलं. आणि माझा अनुभव असा आहे, गेल्या 60-70 वर्षातला कोणतीही संस्था एखादा अपवाद असेल
वेळेवर व्याख्यान सुरू करायचं. तर ते 15 मिनिटं मी आधीच जायचो. आज तुला मी 7 वाजता आलेलो. सांगितलं ते आले म्हणले, अहो माझी तुम्हाला विनंती आहे. म्हटलं का तुम्ही इतके तन्मय होऊन बोललो का? म्हटलं काय झालं? तुम्ही आवाज भीष्म दिसत होता, तुम्ही दिसलाच नाही. एखाद्या वेळा काहीतरी परिणाम होईल म्हणून त्याला एकदम तन्मय होत, आणि त्याला तन्मय होता येत नाही, त्याला श्रोत्याने तन्मय करता येत. लक्षात घ्या. समज तुम्हाला नृत्याचा आविष्कार करायचा, तर नृत्य करत असताना तुमच्या मनामध्ये नृत्या व्यतिरिक्त जेव्हा विचार येतो तेव्हा लोक बेभान होत नाही. मी प्रतिमा मोदीचं 2 वेळा ऐकलेलं आहे, नृत्य पाहिलेलं आहे. कालचरण महापात्रांचं मुलाखत ऐकलेली आहे. आणि आमच्या लहानपणी त्यांचं नाव फार मोठं होतं, ते उदय शंकर. त्यांचं बघायला मिळालं नाही, पण त्यांचा चेहरा, त्यांचा फोटो बघायला मिळाला. सांगितलं तात्पर्य काय, प्रत्येक शाखेमध्ये परंपरा चालू असते. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण आपल्या साहित्यामध्ये काय जास्ती काही लिहिलं नाही, पण त्यात कुठेतरी आपल्या अभंगामध्ये एखाद्या 4 अभंग आहे, 6 अभंग आहे, तर कुठेतरी असं म्हटलं की विठ्ठल बंधांचा मुलगा आहे असं म्हटलं नाही. त्याने काय म्हटलं, निवृत्तीनाथांचा मी शिष्य. लक्षात घ्या, आपल्या वडिलांचं नाव सांगत नाही. वडील जन्म देतात, पण जो गुरु असतो तो रस्ता दाखवतो. मूर्ती घडत मातीत असते. गुरुकुलात जाण्यापूर्वी मुलगा मातीत असतो. अनावश्यक भाग काढून त्यांचं काम करतात, त्याला गुरु म्हणतात. एका पाथर वाट्याच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर संगमरावरी देवारे ठेवलेले होते, आणि त्या देवाऱ्याच्या बाहेर त्या दुकानाच्या बाहेर वगैरे मोठा देवाळ काढला होता. जाताना तो कलावंत होता, तो थांबला, पुढे गेला, मागे गेला, पुढे गेला, मागे गेला, आणि त्या दुकानजवळ आला. आणि दुकानदार म्हणलं, अहो हा दगड कशात ठेवला? काय करायचं म्हणलं, आज जागाने कुठं ठेवलाय, बाहेरच असतो म्हणून. मी म्हणतो का म्हणून, हो अगदी आनंद झाला, मी गाडी करतो, तुमच्या घरी पाठवतो का? अडचण होतो. त्याची गाडी आणली आणि तो दगड घेऊन गेला. 1 महिना 3 महिना खर्च करून त्यांनी त्या दगडामधला अनावश्यक भाग काढून टाकला, एक सुंदर मूर्ती तयार झाली. बरोबर, दगड तो हातात छिन्नी ज्याच्या असते त्याच्यावर देवाची कृपा असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळी मूर्ती तयार झाल्यानंतर तो कलावंत पुन्हा त्याच्याकडे आला त्या दुकानामध्ये. म्हणून माझं एक छोटस काम होतं, ते माझ्याकडे चहा नाही आलं का? हो येतो ना. चहा मस्त मूर्ती बघितली, अरे काय छान मूर्ती हो, कुठून आणली? तुमच्या दगडाच्या घेतली. कलावंताचं गुरुचं काम हे असतं. मी 8 वर्ष गुरुकडे राहिलेला. मी भांडी घातले, त्यांचे कपडे धुतले, अंगण चालवलं. त्यांनी मला रांगोळी काढायला शिकवली. मी छान रांगोळी काढतो. अरे का माझा अक्षर सुद्धा सुंदर आहे, मी स्वतः सुंदर आहे. तुम्ही जर स्वतःला असुंदर समजलं तर तुम्हाला नाच करता येणार. लक्षात, आपण सुंदरच आहोत असं जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत लोकांना तुम्ही सुंदर दिसणार. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट सांगतो, अतिशय खूण नाहीये आणि ती गायला बसली की सुंदर दिसाल. हो, हे अनुभवलं ना. हो, तो जर तबला वाजवणार असतो तर सुंदर पुरुष म्हणून वाचवलं बसत नाही, पण तो वाजवत नाही की सुंदर झालं. हे सौंदर्य येतं कुठून? सौंदर्य असतं, फक्त ते प्रतीक भाव लागतं. आणि प्रतीक भाव लागण्याकरता तुमच्या सर्वांगातून कला व्यक्त व्हावी लागते. आपण काय करतो, पायात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. लोकांच्या पायाकडे लक्ष केलं, इकडे लक्ष देतात, हाताकडे लक्ष केलं, डोळ्याकडे. हे झाले सगळ्या अवयवांची गोष्ट. सर्व शरीरात नृत्याने 24 तास नाचलं पाहिजे. घरामध्ये 24 तास कीर्तनकार जो असतो ना, तर कोण कीर्तनकार असतो?
जो 24 तास असतो त्याला कीर्तनकार पोटात असतो तो कीर्तनकार असतो, तो तसा पण ते कीर्तनकार असतो, तो पुन्हा तुमच्या आमच्यासारख्याच असतो. म्हणजे त्याला बोलूनच बुद्धी असते. बुद्धीचे 3 प्रकार आहेत. तैल स्पर्श, त्याला स्पर्श म्हणजे आ म्हटलं करून त्यापर्यंत बुद्धी जाते, सगळा विषय तत्काळ त्याला कळतो, त्याला स्पर्श बुद्धी म्हणतो. बरोबर, त्याला स्पर्श करून शेवटची त्याला पूर्णच बुद्धी, पूर्ण म्हणजे कांबळ्यात तांबण घातलं आणि बाहेर काढलं, ओळख नाही तुला जायचं ठीक, समजलं का? हो. नंतर लक्षात नाही हो, ज्याला पूर्णच बुद्धी म्हणतात. तुम्हाला जर नाच शिकायचं असेल तर 2 तासापुरतं शिकून चालणार नाही. सगळ्या नृत्यांना जगप्रसिद्ध होत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये रंगभूमीवरती 100 अभिनेते आहेत, लहान मोठे, 4-5 जणांचं नाव आहे. बाकीचे काय हवालदार असतात का टोपल्या घालत असतात, तेही कामच करत असणार. डॉक्टर 100 असतात, दवाखान्यांचीच नाव आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये सगळ्यांचे नाव होत नाही, पण जे बाकीचे 80 लोक काम करतात त्यामुळे त्यांना नाव मिळतं. लक्षात ठेवा, तुम्ही कोणतीही गोष्ट कधी कशी करा, कधी वाया जात नाही. तुम्ही चिंता करणार आहात का? मला उत्तम नृत्यांगना व्हायचंय, हा पहिला जोक. माझं नृत्य सर्व जगाने पाहिलं पाहिजे. दुसरं मूळ, जगात माझ्या इतकं नृत्यांगना दुसरे कोणी असणार नाही असं तिसरं. अशा 3 पायावरती जेव्हा तुम्ही उभं राहायचं ठरवाल तेव्हा 1000 माणसं गप्पपणे तुम्हाला बघाले. लोकांनी आपलं नृत्य का बघावं याचं उत्तर जोपर्यंत तुमच्याकडे नसतं तोपर्यंत लोक कधीही बघायला येत नाही. लक्षात ठेवा, मी कधीही कोणाकडे उत्कृष्ट शिकायला गेलो नाही, मी कधीही कोणाचं ऐकायला पण गेलो नाही. तुम्ही मला ऐकायला दोन्ही कामाने गेलेले मला ऐकायला, पण स्वभाव माझा बाहेरमुखा नाही, कायम अंतर्मुख राहिलो, सतत एकांतातच राहिलो. मला हजारो लोकांसमोर, तुम्हाला आश्चर्य, मलाच आश्चर्य वाटलं, 22,000 लोकांसमोर माझ्या 8 दिवस व्याख्यान अशी तुडुंब झाली होती. काय करावं, किती गांडी करते कमी पडत. तिथे एका मोठ्या शहरातली गोष्ट, एका लहानशा गावात गेलो होतो, ते 350 वरती होते, लहानच गाव, आणि कृष्ण जन्माचा निमित्त 8 दिवस माझ्याने बोललो. आता ती प्रात्यक्षिक असणं, मला तुम्हाला काय द्यायचं, तुम्हाला वाटलं तर द्या, तुम्ही बोलत आहेत ना, प्रेमाने बोलत आहे ना, मी आणि पहिल्या दिवशी काय बोलत, 2 स्पीकर लावले आणि असं माईक ठेवलं. पहिल्या दिवशी दादा इतकं आश्चर्य वाटलं. तुम्ही का आमच्या गावात कोणी राहिलेच नाही. म्हटलं का, आमच्याकडे सगळ्याची व्यवस्था नाही, तेव्हा जावं येत नाही, तर चिमुकावाला तुम्ही राहायला, तुम्ही भारतातलेच असणार, आमचे नागरिक असणार, तुम्हाला ती व्यवस्था नाही, ती त्यात काय म्हणतो. आणि तुम्हाला आश्चर्य आहे, पहिल्या दिवशी एकच बैलगाडी आली आणि शेवटच्या दिवशी 52 बैलगाड्या आली, 7 स्पीकरवाले, सगळं गाव डोकलं. माझ्याकडे उत्तुत्तपणा आहे, हा झाला एक भाग, पण सांगण्याची अनिवार्यता ही माझी आहे, ही मला ईश्वराची कृपा आहे, माझ्या गुरुची देणगी आहे. एकदा काय आमचे जे गुरुजी होते ते शिकवत नव्हते, स्वभाव निश्चित होते, चांगलं कधी म्हणायचं नाही. मला नाही, जगातल्या कोणाला ते चांगलं म्हणत, आणि त्याला वर्तमानपत्राला हात लावलेलं चालायचं, त्या पुस्तकाला हात लावलेलं चालायचं, आणि मला पुस्तकाशिवाय 3 पडायचं, हात लावायचं किती कठीण. पण शिकवत का नाही, शिकवायचं नसतं म्हणते. मी म्हटलं घरदार सोडून तुमच्याकडे आलो, सोडावंच लागतं म्हणे, मग घालताय पण त्या कन्या का बोलायचं नाही. शिकवाय एक अक्षर शिकवलं नाही 8 वर्षात. मी एकदा 2-3 महिन्यांनी म्हटलं, हो तुम्ही मला शिकवण, हो म्हणा थोडी थोडी सेवा करायला काय. मी कधी सेवा केली नाही, घरातला लाडका, ऐकायला येत नाही म्हणून
अनेक वर्ष आजारी म्हणून, त्यामुळे प्रभाकर वंचिकर माहिती नाही तुम्हाला मोठा भाऊ, तर त्याच्यापेक्षा माझे लाड जास्ती व्हायचे कारण मी झोपलेला. त्यामुळे मी लाडका असल्यामुळे मला हो म्हणायची माहिती नाही, काम करायची माहिती नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर मला झाड म्हणाले, अंगण सारं, मी सगळं करायचं पण मला काम करण्याचा हौस आहे, स्वस्त बसायची हौस. तर मी करायचो, मला प्रश्न पडायचा शिकवणार बँकेची म्हटलं होतो मी, मला शिकवत नाही, शिकवायचं नसतं तुम्हाला. म्हटलं काय जाते काही म्हणाले, हा माझ्या समोर जो कोणी मुलगा बसलेला आहे त्याच्या संपूर्ण रोमरोमामध्ये इतका अहंकार भरलेला आहे, तो काढण्याकरता मी काम करतो. कसं काढणार अहंकार? तेव्हा त्यांनी सांगितलं, अहंकार जर काढायचा असेल तर गुरुच्या तोंडामध्ये अतिशय कडक पद्धतीनं अपमान करण्याचं शब्द लावतो. तुमच्या माहिती करता सांगतो, या परिचयबाई आहेत ना, त्यांना मी म्हटलं माझ्या नातीला तुमच्याकडे शिकवायला पाठवायचं, घेऊन या म्हणून. रमणीला मी घेऊन गेलो. पहिलं वाक्य काय उच्चारलं तरी, मी कटू बोललेलं ऐकण्याची तयारी असेल तर यायचं, काय बरोबर. तर कटू बोलण्याची सवय असणाऱ्या गुरुकडे समोर मनुष्य टिकत नाही. जगामध्ये 2 वाक्य अत्यंत घातक आहेत. तुम्ही मला कोण सांगणार हे एक वाक्य, आणि तुमचं मी काय म्हणून ऐकायचं हे दुसरं. जगामध्ये या 2 वाक्यामुळे सर्वसामान्य माणसाचा कधीही उत्कर्ष होत नाही, होणार नाही, झालेलं